हे जगातील सर्वात धोकादायक विमान मानलं जातं. जगातील कोणताही माणूस कधीच इच्छा ठेवणार नाही की हे विमान आकाशात उडावं, कारण जेव्हा हे विमान उडतं तेव्हा समजायचं की जगावर मोठं संकट येणार आहे. या विमानाचं नाव आहे डूम्सडे प्लेन, म्हणजेच कयामतीच्या दिवसाचं विमान. ऐकायला एखाद्या चित्रपटासारखं वाटतं, पण ही खरी गोष्ट आहे. हे विमान अमेरिकेच्या एअर फोर्सने 13 जानेवारी 1973 रोजी तयार केलं आणि 1974 मध्ये याने पहिलं उड्डाण केलं. आज संपूर्ण जगात अशी फक्त 4 विमानं आहेत. तुम्हाला वाटत असेल की हे बॉम्ब टाकणारं विमान असेल, पण तसं नाही. याचं खरं काम म्हणजे न्यूक्लिअर हल्ल्याच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि महत्त्वाच्या लोकांना सुरक्षित ठेवणं. हे विमान इतकं शक्तिशाली आहे की ते न्यूक्लिअर हल्ल्याचाही सामना करू शकतं आणि तब्बल 1 आठवडा सतत आकाशात उडू शकतं. यातील एक विमान नेहमी उड्डाणासाठी तयार ठेवण्यात येतं, कारण जेव्हा हे विमान उडेल तेव्हा परिस्थिती खूप गंभीर असू शकते. आता भारतानेही चीनला उत्तर देण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. अरुणाचल प्रदेशात अपर सियांग मल्टीपर्पज प्रोजेक्ट नावाचा भारतातील सर्वात मोठा जलप्रकल्प उभारला जात आहे. हा प्रकल्प फक्त वीज निर्मितीसाठी नाही, तर चीनच्या ब्रह्मपुत्र नदीवरील धरणांना उतर म्हणूनही पाहिला जातो. चीनने यार्लुंग सांगपो नदीवर अनेक मोठी धरणं बांधली आहेत, ज्यामुळे तो भारतात येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवू शकतो. मात्र आता भारतानेही तयारी सुरू केली आहे. अपर सियांग धरण इतकं मोठं असेल की ते संपूर्ण ईशान्य भारताची ऊर्जा गरज एकटं पूर्ण करू शकतं. या प्रकल्पाची क्षमता 10,000 मेगावॅट पेक्षाही जास्त असेल. यामुळे भविष्यात ब्रह्मपुत्र नदी ही फक्त नदी राहणार नाही, तर आशियातील मोठ्या रणनीतिक संघर्षाचं केंद्र बनू शकते.